सुट्टीचा आनंद आणि जेवण खास. हॉटेल राजाधिराज म्हणजे एकदम झकास. बर्थडे पार्टी, किटी पार्टी असो वा गेट टुगेदर, फॅमिलीची स्वतंत्र सोय आणि प्लेइंग एरिया. व्हेज, नॉन व्हेज, तंदुरी, चायनीज पदार्थांची लज्जत, एसी रूम्स, एसी कॉन्फरन्स हॉल, स्विमिंग पूल, नव्याने सुरू होत असलेली फॅमिली रेस्टॉरंट. हॉटेल राजाधिराज, कराड, तासगाव रोड, पलूस. वाकुर्डे आष्टा महामार्गाच्या कामामुळे एसटी बस बंद. ढगेवाडी ग्रामस्थांचे रास्ता रोको आंदोलन. वाकुर्डे शिराळा ते आष्टा या महामार्गाचे काम संतगतीने सुरू असल्याने आणि सध्या पावसाळा असल्याने रस्त्यावर मोठे खड्डे व चिखल झाला आहे. यामुळे ढगेवाडी लाडेगाव मार्गावरील शिराळा आगाराची एसटी बस सेवा गेल्या 1 महिन्यापासून बंद आहे. परिणामी ढगेवाडी येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांनी आज ढगेवाडी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केलं. गेल्या 1 महिन्यापासून बस सेवा बंद असल्यामुळे ढगेवाडीच्या विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. या संदर्भात ढगेवाडीचे सरपंच संदीप सावंत आणि प्रकाश खोत यांनी शिराळा एसटी आगार प्रमुखांकडे वारंवार बस सुरू करण्याची विनंती केली होती, परंतु त्याची दखल घेण्यात आली नाही. अखेर आज पालक, विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी ढगेवाडी फाटा येथे मुख्य रस्त्यावर ठिय्या मांडत रास्ता रोको आंदोलन केलं. या आंदोलनात रयत शेतकरी संघटनेचे नेते सागर खोत सहभागी झाले होते. यावेळी एसटी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची आणि रस्ता आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. सरपंच संदीप सावंत आणि सागर खोत यांनी 2 दिवसात बस सुरू न केल्यास शिराळा आगारात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आंदोलनाची माहिती मिळताच शिराळा आगाराच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन लवकरच बस सेवा सुरू करण्याचे आश्वासन दिलं. यावेळी ढगेवाडी गावातील पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सगळ्यांची ही विनंती आहे की एसटी महामंडळाला लवकरात लवकर एसटी सोडावी. जर तुम्ही ऐकणार नसला तर आम्ही जेवढ्या मुली आहेत तेवढ्या प्रत्येकाच्या खात्यात 2000 पाठवू अशी आमची नम्र विनंती. आज शाळा सुरू होऊन 10 दिवस झाले आणि आमच्या एसटीची खूप हे होतं आणि आमच्या शिक्षणाचं खूप नुकसान होतं. बाकी सगळी वाहने ट्रक वगैरे चालू आहेत पण एसटी का चालू नाही. धन्यवाद.